सकाळचा गजर होतो. डोळे चढच असतात पण तरीही ती उठते. पहिल्यांदा चहा, मग पोळी भाजी, डब्याचं सगळं नीट करून ठेवते. मुलांच्या शाळेची घाई, नवऱ्याच्या ऑफिसचा टिफिन, स्वतःचा डबा, घरातल्यांना सूचना आणि या सगळ्यात ती स्वतःच्या पर्समध्ये ट्रेनमध्ये भूक लागली तर पटकन खाता यावा असा बिस्किटाचा पुडा ठेवायला मात्र विसरते. ऑफिसमध्ये बसलेली तीच बारीक सारीक गोष्टींपासून मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळते. वरून कोणाला काही सांगत नाही, पण मनातल्या थकव्याला मात्र कोणीच ओळखत नाही. प्रेशर झेलत फाईल्स क्लिअर करताना बाजूच्या कॅल्क्युलेटरवर घरच्या महिनाअखेरीचे हिशोब करत राहते. बाहेरच्या गोंधळात, प्रवासांच्या गर्दीत नको ते कटाक्ष आणि स्पर्श, तरीही ती स्वतःला घट्ट सावरते आणि घरी परतल्यावर पुन्हा त्याच हसऱ्या चेहऱ्याने पटकन खिचडीसोबत पापड तळायला घेते. मुलांच्या गप्पा ऐकते, कारण तिचं खरं सुख म्हणजे तिचं कुटुंब. हीच खरी ताकद आहे प्रत्येक नोकरी करून संसार करणाऱ्या स्त्रीची. स्वतः थकली तरी इतरांना तो थकवा कधीच जाणवू देत नाही. तिचं प्रेम, तिचं हसू आणि तिचा संघर्ष यामुळेच आपली कित्येक घरं आजही उबदार आहेत.